मी रोडवर उभं राहून नारळ पाणी पित होतो. इतक्यात समोरून एक टू व्हीलरवाला आला आणि एक मॉर्निंग वॉकर आपला तो रोड क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता. हा टू व्हीलरवाला उजवीकडे वळणार की डावीकडे वळणार हे मॉर्निंग वॉक करणाऱ्याला समजलं नाही. मग मॉर्निंग वॉक करणाऱ्याने पण थोडंसं पुढे गेल्यानंतर थांबला आणि परत मागे आला आणि या प्रयत्नात काय झालं, त्या टू व्हीलरवाल्याने जवळपास त्या मॉर्निंग वॉकरला ठोस दिली. अगदी टक्कर झाली, थोडंसं लागलं आणि नंतर शिव्या शाप वगैरे. तुम्हाला माहिती आहे की एखाद्याने आपल्याला रस्त्यामध्ये कोणीतरी अशी ठोस मारली आणि डॅश केलं की काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा इन्सिडंट ऑब्झर्व करत असताना नारळ पाणी संपल्यानंतर डोक्यात विचार आला की पुष्कळ वेळा असं होतं आपल्या लाईफमध्ये की आपण शुअर नसतो पुढे जायचं का मागे राहायचं का थांबायचं. आपली गोंधळाची परिस्थिती असते आणि आपल्या लाईफमध्ये अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये जर का आपण एखादी डिसिजन घेतली तर ती चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण पण लाईफमध्ये आर्ट्सला जायचं का कॉमर्सला जायचं का कुठले तरी सायन्सला जायचं हे जर आपल्याला कन्फ्युजन असेल तर घाईघाईमध्ये निर्णय घ्यायचा नाही. वेट करायचं, वाट बघायची. जर का मॉर्निंग वॉकरने पुढे किंवा मागे असं न जाता किंवा जो टू व्हीलरवाला होता उजवीकडे डावीकडे त्याने आपलं हँडल जर इकडे तिकडे केलं नसतं तर कदाचित ठोस लागली नसती. जर दोघंही एकाच जागेवर स्थिर राहिले असते तर कदाचित ठोस लागली नसती. असंच आपल्या लाईफमध्ये पण असतं. ज्या वेळेस आपण कन्फ्यूज असतो, आपण घाईमध्ये निर्णय घ्यायचा नाही, कारण अशा वेळेस निर्णय चुकण्याचे चान्सेस जास्त असतात.